21व्या शतकात नक्कीच ब्रेस्ट कॅन्सर हा अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आजार होत चालला आहे. आपण बघतो खेड्यापाड्यांमध्ये जिथे इंटरनेट सेवा पोचत नाही, जिथे वेगवेगळ्या माहिती पोचत नाही, आणि जर डॉक्टर्स पाहिले तरी MDच्या वरचे डॉक्टर्स, उदाहरणार्थ आता तुम्ही MBBS DG होत तर तुमचीसुद्धा प्रॅक्टिस ही तालुक्याच्यापर्यंत आहे. तर खेड्यापासून तालुका हा कमीत कमी 100-50 किलोमीटर असतो. महिला वर्ग तिथपर्यंत पोचत नाही, त्यातलं तर डायग्नॉज करत नाही, आणि डायग्नॉज झाला तरी तो अगदी लास्ट स्टेपपर्यंत. तर प्रायमरी जे लक्षणं आहेत, त्याचे सुरुवातीचे लक्षणं हे जर आमच्या प्रेक्षकांना समजले तर ज्या खेड्यापाड्यातल्या राहणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा ज्या घरात राहणाऱ्या स्त्रिया आहेत तर त्यांना लवकरात लवकर कळेल आणि ते इन्व्हेस्टिगेशन किंवा डायग्नोस करण्यात प्रॉपर हेल्प करतील. तर त्याचे सुरुवातीचे लक्षणं काय आहेत? सुरुवातीच्या लक्षणांमध्ये काय आहे की बगलेमध्ये एखादी गाठ येऊ शकते किंवा स्तनांमध्ये छोटी गाठ तयार होऊ शकते. स्तनांचा कलर चेंज होऊ शकतो. शक्यतो जसं एक ऑरेंज असतं, संत्र्याचा जो वरचा भाग असतो त्या प्रमाणामध्ये जसे चेंजेस होतात, त्याच्यामध्ये जसे पोर्स दिसायला लागतात तर तसे पोर्स स्तनांमध्ये दिसायला सुरुवात होते. तिथलं टेम्परेचर वाढू शकतं. त्यानंतरनं जे निपल आहे त्याच्यामधून डिस्चार्ज तयार होतात, एकतर दुधासारखे डिस्चार्ज किंवा त्यामध्ये रक्तासारखे डिस्चार्जसुद्धा ह्या पेशंट्समध्ये दिसायला सुरुवात होते. आणि ही खूप सुरुवातीची लक्षणं आहेत. सुरुवातीची लक्षणं आहेत त्या ज्या स्तनाच्या गाठी म्हणतायत तुम्ही, त्या बाहेरील आवरणावर असतात की मधल्या आवरणावर असतात? मधल्या आवरणामध्ये ह्या प्रकारच्या गाठी दिसून येतात. आणि जे फक्त पेशंटला सुरुवातीला समजू शकतं की ह्यामध्ये ही गाठ वरती दिसून येणार नाही, पण पेशंट जेव्हा फील करतं तर त्यावेळेस मध्ये ती गाठ लागू शकते. आणि ही सुरुवातीला खूप छोट्या प्रमाणामध्ये असते, ते फक्त पेशंटला समजू शकतं. जेव्हा पेशंट डॉक्टरकडे जाईल त्यावेळेस ते डॉक्टर तुम्हाला काहीतरी गायडन्स करू शकतील त्याच्याबद्दल, पण हे पेशंटनी सगळ्यात आधी शोधणं ही गरजेची गोष्ट आहे. तर मॅडम, आता तुम्ही मगाशी बोलले की हा आजार खूप गांभीर्याने आपण त्याची दखल घेतली पाहिजे. तर हा आजार होऊ नये किंवा त्याच्यापासून आपल्याला बचाव म्हणून तर याच्यासाठी काय करता येईल लवकर पेशंटला, किंवा एखादं सर्वसामान्य स्त्री आहे, गृहिणी आहे, तर यांनी आपल्याला आपली फॅमिली हिस्ट्री म्हणा, काही म्हणा, हे बघितलं पाहिजे की त्याचं डायग्नोससाठी काय करायला पाहिजे? तर अर्ली डायग्नोसिससाठी आपले 3 क्रायटेरिया असतात की ह्याच्यामध्ये काय आहे की फर्स्टली तर तुम्ही सेल्फ एक्झामिनेशन स्टार्ट केलं पाहिजे. आफ्टर तुमच्या वयाच्या 30 नंतरनं तुम्ही ह्या महिन्यातून एकदा तर स्वतःचं सेल्फ एक्झामिनेशन केलं पाहिजे. ह्यामध्ये काय आहे की दर महिन्याच्या पाळीनंतरनं साधारण 2-3 दिवसानंतरनं तुम्ही आंघोळीच्या वेळेस वगैरे स्वतःला सेल्फ एक्झामिन केलं पाहिजे. ज्या साईडला तर सपोज तुम्हाला राईट साईड चेक करायचे आहे तर लेफ्ट साईडच्या हँडनी तुम्ही राईट साईडची ब्रेस्ट एक्झामिन स्वतः केली पाहिजे. यामध्ये तुम्ही सर्क्युलर पॅटर्नमध्ये ही ब्रेस्ट पूर्णपणे आपल्या बोटांनी फील केली पाहिजे. ह्यामध्ये 3 प्रेशर हे बघितलं पाहिजे, एकदम लाईट प्रेशर, आणि त्यानंतरनं प्रेशर वाढवत आतमधल्या टिश्यूमध्ये कुठे गाठ आहे का ही बघितली गेली पाहिजे. यामध्ये हे स्तनांमधल्या गाठी, तसेच त्याच्याबरोबर बगलमध्ये कुठे गाठ आहे का तर हे सुद्धा गोष्ट बघितली गेली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की ज्यावेळेस पेशंट दोन्ही हात वरती उचलतं तर त्यावेळेस एक ब्रेस्ट वरच्या साईडला जाते, एक ब्रेस्ट खालच्या साईडला जाते. ज्यावेळेस हा कॅन्सर आतमधल्या डीप टिश्यूमध्ये असतो तर त्यावेळेस मसल इन्व्हॉल्वमेंटमुळे काय होतं की एका ब्रेस्ट जी आहे ती एका साईडची एकाच जागेवरती राहील आणि एक साईडची ब्रेस्ट वरच्या साईडला जाईल. तर ह्या गोष्टींमुळे ह्या पेशंटला लवकरात लवकर समजू शकतं की आपल्यामध्ये कुठे गाठ तयार होतीये का किंवा काही चेंजेस ब्रेस्टमध्ये तयार होत आहेत का. जेव्हा आपण स्वतःला बघतो आरशात म्हणा किंवा आंघोळीच्या वेळेस म्हणा, तर त्याची साईज म्हणा किंवा त्याचं तुम्ही आता जे बोलला कलर चेंजेस होतं, हे जर बघितलं तर नक्कीच ती थोडीशी धोक्याची घंटा होऊ शकते आणि लवकरात लवकर डिटेक्ट होऊ शकतं हे ज्यावेळेस सेल्फ एक्झाम. मॅडम, आताच तुम्ही बोलले की सेल्फ एक्झामिनेशन झालं पाहिजे, जसं स्वतःला आरशात बघून किंवा बाथरूममध्ये आंघोळ करताना किंवा इतर काही आपल्याला वाटलंच तर आपण सेल्फ एक्झामिनेशन करू शकतो. तर समजाच एखाद्या स्त्रीला जर सेल्फ एक्झामिनेशनमध्ये ती गाठी सापडली तर त्या गाठीचं पुढे काय, तो अप्रोच काय राहील त्यांचा? तर त्यांनी ती गाठ जी आहे ती तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं गेलं पाहिजे. ह्याच्यामध्ये ते डॉक्टर चेक करतील की ही नक्की गाठ कशाची आहे. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच की वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असतात, प्रत्येकच गाठी कॅन्सरची असेल असं नाही, पण मग ती चेक केली गेली पाहिजे. आणि जर मग त्यामध्ये काही वाटलं डॉक्टरांना तर पुढच्या तपासण्या असतात की एक मॅमोग्राफी म्हणून एक तपासणी आहे, त्याच्यामध्ये काही ब्रेस्टमध्ये कॅन्सर रिलेटेड जर चेंजेस असतील तर ही आपल्याला ती तपासणी दाखवू शकते. हे म्हणजे जसं आपण छातीचा एक्सरे काढतो तसं स्तनांचा एक्सरे म्हणजे मॅमोग्राफी हा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये, की त्यामध्ये आपण लवकरात लवकर 0.5 सेंटीमीटर एवढी जरी गाठ असेल तरी सुद्धा ती गाठ त्याच्यामध्ये डिटेक्ट होऊ शकते.
जसं पेट स्कॅन वगैरे असतं त्याच प्रकारचं? पेट स्कॅन ही पुढची तपासणी झाली. त्यामध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये कॅन्सर कुठे कुठे आहे तो तपासला जातो, पण ह्याच्यामध्ये फक्त स्तनांसाठी स्पेसिफिक ही तपासणी आहे. ब्रेस्ट कॅन्सरवर काही वॅक्सिन वगैरे काही नाही, वॅक्सिनेशन्स तर अजून काही अवेलेबल नाही आहेत. पण मग ह्यामध्ये आपण स्वतःला जर काळजी घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या वजनाकडे लक्ष द्या, बाहेरचं खाणं कमी करा, हेल्दी डाएट घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमची पाळीमध्ये व्यवस्थित येते का हे बघा. दुसरी गोष्ट त्यामध्ये हे येईल की जी माता गरोदर आहे, डिलिव्हरी झालेली आहे, तर तिने स्तनपान व्यवस्थित केलं पाहिजे. पूर्ण 6 महिने तरी कमीत कमी स्तनपान झालं पाहिजे. जर स्तनपान व्यवस्थित करत असेल तर ते तुमच्यासाठी प्रोटेक्शन आहे ब्रेस्ट कॅन्सरच्या विरुद्ध. तर ज्यावेळेस स्तनपान व्यवस्थित होईल तर त्या पेशंट्समध्ये ह्याचं प्रमाण कमी बघायला मिळतं की ज्या माता स्वतःच्या मुलांना व्यवस्थित स्तनदान करतात तर त्यावेळेस ह्या कॅन्सरचं प्रमाण त्यांच्यामध्ये कमी दिसतं. आधुनिक काळात आधुनिक प्रकारचा हा कॅन्सर आला तर नक्कीच त्याच्यावर आधुनिक पद्धतीने उपचार पद्धती देखील केले जातात. पण मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जर हा आजार आपल्याला लवकरात लवकर डिटेक्ट झाला तर आपण तो पेशंट किंवा तो रुग्ण हा लाँग टाईमपर्यंत सर्वाईव्ह होऊ शकतो जर त्याने वेळेवर औषधं घेतली, वेळेवर गोळ्या घेतल्या, जसं त्याच्यात काही थेरपी वगैरे ऐकलेले आहेत मी, तर लाँग टर्मपर्यंत तो सर्वाईव्ह होऊ शकतो. जर अर्ली डिटेक्ट झालं तर फक्त अर्ली डिटेक्ट इन सेन्स की म्हणजे पहिल्या स्टेजेस, त्याच्यामध्ये स्टेजेस आहेत की वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. जर तुमचा लवकरच्या स्टेजमध्ये हा कॅन्सर डिटेक्ट झाला तर गाठ काढून काही फक्त किमोथेरपी, रेडिओथेरपी दिल्यानंतर हा आजार बरा होऊ शकतो. पण मग काय आहे की काही पेशंट्स हे न्यूनगंड बाळगतात, लवकर ते दाखवत नाहीत, समोर येत नाहीत, व्यक्त होत नाहीत, त्यामध्ये हा कॅन्सर स्प्रेड होतो. आणि मग ज्यावेळेस स्प्रेड होतो त्यावेळेस बऱ्याचशा मोठ्या सर्जरीज ह्याच्यामध्ये कराव्या लागतात. त्या साईडची ब्रेस्ट पूर्ण काढायला लागू शकते. त्यानंतरनं जो काही पेशंट्स हे खूपच लेट शो करतात की ज्यामध्ये दुसऱ्या अवयवांमध्ये सुद्धा हा कॅन्सर पसरला जातो आणि मग त्यावेळेस आपल्या हातातही तेवढे ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स राहत नाही. म्हणजे त्याच्या जेवढी तो आजार गंभीर आहे त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट सुद्धा ही तेवढीच गंभीर आहे. आपण पहिल्या अर्ली स्टेजमध्ये जर तो डिटेक्ट झाला तर त्याच्या लगेचच्या लगेच त्याच्यावर उपचार होऊ शकतात, पेशंट वाचू शकतं आणि त्याची लाईफ जी आहे पुढची ही चांगल्या पद्धतीने तो जगू शकतो. जेवढं लेट डिटेक्ट होईल तेवढं तुमच्या पुढच्या लाईफस्टाईलवरती ह्याचा परिणाम बघायला मिळेल. मॅडम, आमच्या प्रेक्षकांना सांगा की हा आजार नेमका होतो कसा, तर याचे काही कारण, याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. रिस्क फॅक्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लाईफस्टाईल चेंजेस आहेत की लाईफस्टाईलमध्ये चेंज झाल्यामुळे बाहेरचं खाणं ह्यामध्ये वजन जे आहे ह्या लोकांचं जास्त वाढत जातं आणि जास्त वजनामध्ये ओबेसिटीमुळे हे प्रकार मेटाबॉलिक आजार जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. त्याच्यानंतरनं दुसरं कारण आहे की एक आत्ता सध्याचं सगळ्याच लोकांचा कन्सर्न आहे की मुलींना पाळी लवकर येते. ज्यावेळेस पाळी लवकर यायला सुरुवात होते तर त्या पेशंट्समध्ये सुद्धा हे आजार दिसण्याचं प्रमाण जास्त आहे, असा एक सर्वे त्यामध्ये आहे. त्यानंतर काही जणांच्या पाळी खूप उशिरा जाते. ज्यावेळेस उशिरा पाळी जात असते त्यावेळेस हे कॅन्सरचं प्रमाण वाढण्याची शक्यता असू शकते. त्यानंतर ज्या पेशंट्समध्ये बाळ खूप उशिरा होतात किंवा जे पेशंट स्तनपान करत नाही बाळांना तर त्या पेशंट्समध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. हा एक आजार आपल्याला कॉमनच दिसतो की स्त्रियांची पाळी एक तर खूप अर्ली स्टेजमध्ये येते, एक तर खूप उशिरा येते. काहींचं आली तर त्यांना पुन्हा PCOD सारखा प्रॉब्लेम येतो. म्हणजे हे सुद्धा गोष्टी आपल्याला कॅन्सरला सामोरे जाऊ शकतो. यांचा इलाज आपल्याला नक्कीच आपल्या महिलांनी लवकर केला पाहिजे, या अंगावर न जाता किंवा त्याला डिले करत की आज नाही उद्या डॉक्टरकडे जाऊ, परवा नाही, 2 महिने आले नाही तर ठीक आहे, 3 महिने आले नाही तर ठीक आहे, पण नक्कीच 4-5वा महिना झाल्यानंतर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. आता कसं आहे पाळीचं की हे जे आहे हे 28 दिवसाची सायकल असते. ह्याच्यामध्ये एकतर 21 दिवसाच्या आतमध्ये येते पाळी किंवा 45 दिवसाच्या वरती येते, तर हे जे आहे हे डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे. जर पाळी ही 21 ते 45 दिवसांच्या मध्ये येत असेल तर हे नॉर्मल आहे. आणि ह्या आजाराला काही पूर्वजांपासून मिळाली काही देणगी ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो. अनुवंशिकता यामध्ये तुमच्या आईमध्ये किंवा आजीमध्ये किंवा आत्या, मावशी यांमध्ये जर ब्रेस्ट कॅन्सर झालेला असेल, त्यांचं डिटेक्शन झालेलं असेल, त्यामुळे त्यांना काही धोके संभवलेले असतील तर ह्या पेशंट्समध्ये ह्यामध्ये पुढच्या पिढीला होणारे हे आजार जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. म्हणजे आईला झालेलं असेल तर नक्कीच तिच्या, जर समजा एखाद्याची आई 50 ते 45 वयामध्ये गेलेली कॅन्सरच्या आजारात, त्याच कॅन्सरमध्ये, तर तो आजार तिच्या मुलीमध्ये 50 ते 45 वयामध्ये दिसू शकतो. 50 ते 45 किंवा त्याच्या आधी दिसू शकतो. आफ्टर म्हणजे आत्ताच्या सध्याच्या ह्याच्यामध्ये तर 30 वर्षाच्या नंतर सुद्धा ह्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच आपण जे स्क्रीनिंग टेस्ट आता सुरू करतो ब्रेस्ट कॅन्सरसाठी, तर ह्या पेशंट्समध्ये आफ्टर 35 इयर्स वय ज्यावेळेस होतं पेशंटचं, म्हणजे ज्याही मुलीचं किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे तर त्यांनी हे स्क्रीनिंग्स केले पाहिजेत.
अनेक वर्षापासून हार्मोनल इनबॅलन्स म्हणून शब्द ऐकतोय. तर या आजारा आणि हार्मोनल इनबॅलन्स यांचं काही आहे का साधन? हो, ह्यामध्ये काय आहे, ज्यावेळेस रिकरंटली सारखं हार्मोनल ट्रीटमेंट घेतली जाते की बरेचसे पेशंट आहेत की जे स्वतःच्या मनानेच जे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहेत ते घेत Medicine घेऊन राहतात, घेतात. वर्षानुवर्ष घेत राहतात. तर ह्या पेशंट्समध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण जास्त असतं. साधारण वर्षभराच्या वरती कॅन्सर जे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहेत हे विदाऊट सल्ला नाही घेतले पाहिजे, तर त्याचाही विचार केला गेला पाहिजे. त्याच्यामुळे तो धोका होऊ शकतो. आणि डाएट हा विषय घेतला तुम्ही, बाहेरचं खाणं, फास्ट फूड वगैरे, याचा तर नक्कीच हो, याचा नक्कीच. जे बाहेरचं चायनीजचं आपण गाडी म्हणतो ह्याच्यामध्ये जे अजिनोमोटो हे वापरलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं. बर्गर सारखे हो, त्याच्यामध्ये जे आपण ॲडिटिव्ह जे टाकतो ना, टेस्ट ॲडिटिव्ह जे टाकले जातात, म्हणजे ते त्याचं चव वाढवण्यासाठी जे मसाले वापरले जातात, तर त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ लोकांचा शकतं. जो गैरसमज आहे की मी जर फास्ट फूड खाल्लं किंवा पाणीपुरी खाल्ली छे हे माझ्या पोटात जाईल, तर पोटात न जाता त्याचे शरीराच्या प्रत्येक ऑर्गन्स मध्ये त्याचा येऊ शकतो. अगदी डोळ्यांवर, किडन्यांवर, हृदयावर आणि कॅन्सर सारखे आजार. कॅन्सर तर हा आता कुठेही होतो. तर आज आपला विषय ब्रेस्ट कॅन्सर आहे, तर नक्कीच प्रेक्षकांना मी पुढच्या भागात अजून घेऊनच येईल की कॅन्सर कुठल्या प्रकारचा असतो. तर मॅडम, ब्रेस्ट कॅन्सर हा एक अगदी जड विषय होऊन बसलेला आहे. याच्यावर आहे ना काय झालं की फिमेल आर नॉट रेडी टू ओपन अप देमसेल्फ. ह्या गोष्टी आपण आज तर आपण पाहिलं तर आज जवळपास 50% आपल्या स्त्रिया या ग्रामीण भागात राहतात. आणि एखाद्याच्या स्त्रीजवळ किंवा एखाद्याने डॉक्टरने सांगणं किंवा चर्चा होत नाही. स्तन म्हटल्यानंतर कुठेतरी एक लाजिरवाणी गोष्ट आहे किंवा कुठेतरी न्यूनगंड बाळगला जातो किंवा सांगायचं कसं, डॉक्टरांकडे सांगायचं कसं. तरी आमच्या महिला प्रेक्षकांना तुम्ही ह्या आजाराबद्दल काही सल्ला देऊ इच्छिता तर नक्कीच सांगा. या आजारावरती सल्ला हाच आहे की कोणताही न्यूनगंड न बाळगता लवकर व्यक्त व्हा, डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर सल्ला लवकर मिळाला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. डॉक्टर मृणाली खैरनार मॅडम. तर मॅडम, वेळात वेळ काढून हा मोलाचा सल्ला दिला. आज तुमच्याकडनं आमच्या मायमंचच्या प्रेक्षकांना आणि खास करून महिला प्रेक्षकांना तुम्ही दिल्याबद्दल तुमचं नक्कीच आभार. नमस्कार.